नमस्कार मित्रांनो, कधी कधी मन शांत करायला देवाच्या दारी जावं लागतं. पुण्याची पहाट आणि महादेवांचा आशीर्वाद घेऊन सुरू होतोय आमचा हा औंढा नागनाथ प्रवास. मी दादासाहेब खेडकर, कराळे महाराज आणि बंटी सरडे आम्ही चौघेजण निघालो आहोत औंढा नागनाथ दर्शनासाठी. चला तर मित्रांनो, हे मंदिर कोठे आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र, तालुका औंढा नागनाथ. नेमके ठिकाण हे मंदिर हिंगोली शहरापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर हे ठिकाण नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 महत्त्वाच्या शहरांच्या जवळ आहे. मनामध्ये भक्ती आहे आणि प्रवासाचा उत्साहही आहे. 8व्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आज आम्ही निघालो आहोत. चला तर या प्रवासाचा आनंद घेऊया. आपण थोड्याच वेळात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचणार आहोत. औंढा नागनाथ हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग मानले जाते. या मंदिराला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की या मंदिराची स्थापना पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान केली होती. हे मंदिर शैलीत बांधलेले असून त्यावर अत्यंत कोरीव आणि देखणी शिल्पकला पाहायला मिळते. मंदिराच्या भिंतीवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. इतर मंदिराप्रमाणे इथे गर्भगृहात जाताना पायऱ्या उतरून खाली जावे लागते. या मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे आणि संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि थोर संत कवी होते. त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरशी या गावी झाला. नामदेव महाराज हे भगवान विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी अभंग रचनेद्वारे विठ्ठल भक्तीचा प्रसार केला. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा आहे. असे म्हटले जाते की एकदा नामदेव महाराज औंढा नागनाथ मंदिरात कीर्तन करत होते. त्यावेळी तेथील पुजाऱ्यांनी त्यांना मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन कीर्तन करायला सांगितले. नामदेव महाराज शांतपणे मंदिराच्या पाठीमागे गेले आणि तिथे कीर्तन करू लागले. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन साक्षात नागनाथ मंदिराचे द्वार नामदेव महाराजांच्या दिशेने फिरले अशी श्रद्धा आहे. म्हणजेच हे मंदिराचे द्वार पूर्वेकडे होते आणि ते पश्चिमेकडे फिरले गेले. या मंदिरात नंदीचे स्थान वेगळे आहे. तुम्ही कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेलात तर नंदी महादेवाच्या बरोबर समोर असतो, पण औंढा नागनाथामध्ये नंदी मुख्य मंदिराच्या पाठीमागे एका स्वतंत्र चौथऱ्यात आहे. हे संत नामदेवाच्या चमत्कारिक कथेची प्रतीक मानले जाते. तसेच मंदिराच्या बाहेरील भिंतीवर 3 थरांमध्ये कोरीव काम आहे. यात मानवी आकृत्या, देवदेवता, हत्ती आणि विविध प्राणी अतिशय सुबकपणे कोरलेले आहेत. फक्त संत नामदेवच नाही तर इतर अनेक संतांचा या क्षेत्राशी संबंध आला आहे. संत विठोबा खेचर हे संत नामदेवांचे गुरु होते. त्यांची आणि नामदेव महाराजांची पहिली भेट याच औंढा नागनाथ मंदिरात झाली होती. संत ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज एकत्र तीर्थयात्रेला गेले असताना त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते असे सांगण्यात येते. हे मंदिर कोणत्याही सिमेंट आणि चुन्याचा वापर न करता बांधलेले आहे. त्या काळातील इंटरलॉकिंग पद्धतीने एका दगडाला दुसऱ्या दगडात अडकवून हे भव्य मंदिर उभे केले आहे. इतकी शतके उलटूनही आणि अनेक आक्रमणे सोसूनही मंदिराचा मुख्य सांगाडा आजही भक्कम आहे. मंदिराचे मुख्य शिवलिंग हे जमिनीखाली पातळात आहे. विशेष म्हणजे तिथे नैसर्गिक पाण्याचा झरा आहे जो शिवलिंगाला स्पर्श करतो. पावसाळ्यात किंवा विशिष्ट ऋतूंमध्ये ही पाण्याची पातळी वाढते, ज्याला जलाभिषेक मानले जाते. तर मित्रांनो, ही होती 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका असलेल्या औंढा नागनाथ मंदिराची गौरवशाली माहिती आणि संत नामदेव महाराजांच्या
भक्तीची शक्ती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही या पवित्र स्थळाला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव शेअर करा. अशाच ऐतिहासिक आणि धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.